मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी एक अत्यंत भयानक अशी कथा घेऊन आली आहे। ही कथा आहे महामार्गावर चाललेला एक ट्रक, दाट अंधार आणि एक अनोळखी सावली जी प्रत्येक जाणाऱ्याची वाट पाहत होती। माझं नाव दिनकर आहे। मी व्यावसायिक ट्रक ड्रायव्हर आहे। गेल्या 18 वर्षांपासून मी रस्त्यांवरचा प्रवास करत आहे आणि या काळात मी खूप काही पाहिलं, अनुभवलं, सहनही केलं आहे। पण त्या रात्री जे काही माझ्यासोबत घडलं ते मी आयुष्यभर विसरू शकत नाही। ही केवळ एक गोष्ट नाही, तर एक अशी सत्य घटना आहे जी माझ्या स्वतःच्या अंगावरून गेली नसती तर कदाचित मीही विश्वास ठेवला नसता। त्या रात्री मी सोलापूर येथून माल घेऊन मुंबईकडे मलानकडे निघालो होतो। माझ्या ट्रकमध्ये लोखंडी पाईप्स लादलेले होते। प्रवास लांबचा होता म्हणून माझा सहकारी खलासी विष्णू हाही सोबत होता। रात्रीचे सुमारे 2:30 वाजले असावेत। महामार्ग पूर्णपणे सुनसान होता। दूर दूरपर्यंत दुसरी कुठलीही गाडी दिसत नव्हती। माझ्या ट्रकच्या हेडलाईट्स फक्त समोरचा रस्ता उजळवत होत्या आणि आजूबाजूचं काळं अंधार जणू आम्हाला गिळायचंच बाकी होतं। विष्णू मागच्या सीटवर थोडी डुलकी घेत होता आणि मी गाडी चालवत होतो। माझे डोळे जड होऊ लागले होते, पण अजून बराच रस्ता बाकी होता। म्हणून मी विचार केला की एखाद्या ढाब्यावर थांबून एक कप चहा घेतो। अचानक मला काही अंतरावर रस्त्याच्या कडेला एक मुलगी उभी असल्याचं दिसलं। तिने लाल रंगाचे कपडे घातले होते आणि तिचे केस खूप लांब होते। पहिल्या क्षणी मला वाटलं की कदाचित एखादी प्रवासी असावी जिला लिफ्ट हवी असावी, पण जसजसा मी जवळ जात होतो तसतसं माझ्या अंगात काटा आला। ती मुलगी न हलता न डगमगता रस्त्याच्या कडेला उभी होती आणि तिचे डोळे ते कुठल्याही माणसासारखे नव्हते। ती फक्त माझ्या ट्रककडे रोखून पाहत होती। एका क्षणासाठी मी स्टिअरिंगला अधिक घट्ट पकडलं। मी ट्रकची गती थोडी वाढवली जेणेकरून लवकर त्या जागेतून पुढे निघता येईल। पण जसं मी तिच्या जवळ पोहोचलो तिने एकदम झटका देऊन तिचा चेहरा माझ्या दिशेने वळवला। मी तिला पाहणं टाळलं आणि गाडी पुढे नेली। पण जसं मी तिला मागे टाकून पुढे गेलो मला जाणवलं की ट्रक अचानक जड झाला आहे। ट्रकची गती हळूहळू कमी होऊ लागली, जणू कोणीतरी मागून त्याला धरून ठेवलं होतं। मी एक्सिलरेटरवर पाय दिला पण ट्रक आणखी मंद झाला। दिनकर भाऊ, हे काय चाललंय? विष्णूचा घाबरलेला आवाज आला। तोही आता जागा झाला होता आणि माझ्यासारखाच भीतीने थरथरत होता। मी साईड मिररमध्ये पाहिलं आणि जे काही मी तिथे पाहिलं ते पाहून माझ्या अंगावर काटाच आला। ती मुलगी आता माझ्या ट्रकच्या टपावर बसलेली होती। तिचे लांब केस वाऱ्यात उडत होते आणि ती वाकून ट्रकच्या काचेत झाकत होती। माझे हातपाय बधीर झाले। विष्णू जोरजोरात हनुमान चालीसा म्हणायला लागला, पण मला काहीच समजत नव्हतं की मी काय करावं। अचानक मला माझ्या एका वृद्ध ट्रक ड्रायव्हर मित्राचं सांगणं आठवलं। जर कधी महामार्गावर एखादी सावली दिसली तर मागे न पाहता सतत हॉर्न वाजवत राहा। मी लगेच हॉर्नवर हात ठेवला आणि न थांबता सलग हॉर्न वाजवायला सुरुवात केली। सुमारे 15 सेकंद सलग हॉर्न वाजवल्यानंतर अचानक ट्रक हलका वाटू लागला। मी साईड मिररमध्ये पुन्हा पाहिलं, ती मुलगी तिथं नव्हती। आम्ही एक दीर्घ श्वास घेतला आणि गाडीची स्पीड वाढवली, पण आमची अडचण अजून संपलेली नव्हती। थोडं पुढे गेल्यावर आम्हाला रस्त्याच्या कडेला एक पेटलेली झोपडी दिसली। रामस्वरूप भीतीने थरथरत होता। दिनकर भाऊ, ही जागा काही बरी वाटत नाही हो, लवकर निघा इथून। पण जसं आम्ही स्पीड वाढवायचा प्रयत्न केला ट्रकच्या इंजिनने अचानक काम करणं बंद केलं। मी ट्रक थांबवला आणि बाहेर पाहिलं। तीच मुलगी पुन्हा ट्रकच्या समोर उभी होती, पण यावेळी तिचा चेहरा पूर्णपणे भाजलेला होता। तिच्या डोळ्यांतून रक्त गळत होतं आणि ती आमच्याकडे एकटक लावून पाहत होती। मी विष्णूकडे पाहिलं आणि काहीही न बोलता आम्ही एकाच वेळी दार उघडलं आणि ट्रकमधून उडी मारली। आम्ही दोघंही अंधारात पळू लागलो। आमच्या मागून एका बाईच्या हसण्याचा आवाज येत होता। आम्ही काही किलोमीटर पळतच राहिलो।
आणि शेवटी एका छोट्याशा गावात पोहोचलो. तिथल्या लोकांनी आम्हाला पाणी दिलं आणि आमचं सगळं ऐकलं. गावातल्या एका वृद्धाने आम्हाला सांगितलं, बाळांनो, तुम्ही वाचलात. त्या रस्त्यावर अनेक ट्रक ड्रायव्हरचा मृत्यू झालाय. ती मुलगी एक हुंड्याचा बळी होती. लग्नानंतर तिला जाळून टाकलं गेलं होतं. तेव्हापासून ती त्या महामार्गावर फिरत राहते. ज्याने तिला पाहिलं त्याचं बचावणं फार कठीण असतं. त्या रात्रीनंतर मी ठरवलं, काहीही झालं तरी मी त्या रस्त्यावरून पुन्हा कधीच जाणार नाही. पण ट्रक ड्रायव्हरच्या आयुष्यात मार्ग आपण ठरवत नाही. मार्ग आपल्याला स्वतः चालायला भाग पाडतो. 1 आठवड्यानंतर मला पुन्हा एकदा साताऱ्याहून मुंबईसाठी लोहा घेऊन जायचं काम मिळालं. कंपनीच्या मालकाने सांगितलं, ट्रकला तोच रस्ता धरावा लागेल, कारण तोच सगळ्यात छोटा आणि सरळ मार्ग आहे. माझे हातपाय गार झाले. मी कितीतरी प्रयत्न केला की मला दुसरा मार्ग मिळावा, पण काही उपयोग झाला नाही. मजबुरीपोटी मी ट्रक स्टार्ट केला आणि पुन्हा त्या दिशेने निघालो. यावेळी मी एकट्याने जाण्याचं ठरवलं. विष्णूने त्या रात्रीनंतर माझ्यासोबत प्रवास करण्यास नकार दिला होता. मी स्वतःलाच म्हटलं, कदाचित आता सगळं ठीक होईल, काही दिसणार नाही आपल्याला. पण आतून मला माहीत होतं, काहीतरी होणारच. रात्रीचे 2:30 वाजले होते. मी पुन्हा त्या महामार्गावर होतो. तेच रस्ते, तसंच वातावरण आणि तोच शांत भेसूर सन्नाटा. पण यावेळी काहीतरी वेगळं होतं. गेल्यावेळी जिथे ती मुलगी दिसली होती तिथं आता कोणीच नव्हतं. रस्ता संपूर्ण रिकामा होता. दूरपर्यंत कोणतीही सावली नव्हती. मी हळूच एक श्वास टाकला आणि गाडीचा वेग वाढवला. पण जसं मी स्पीड वाढवली, अचानक माझ्या समोर रस्त्यावर कोणीतरी झोपलेलं दिसलं. मी संपूर्ण ताकदीने ब्रेक दाबला. ट्रक थांबला. मी घाबरून बाहेर आलो. एक माणूस रस्त्याच्या मधोमध उलटा पडलेला होता. कपडे मळकट, अंगावर जागोजागी जखमांचे निशाण. मी ट्रकच्या खाली उतरून त्या झोपलेल्या व्यक्तीकडे गेलो. ओ भाऊ, सगळं ठीक आहे का? मी झुकून त्याचा खांदा हलवला. तो माणूस हळूहळू करवट घेत माझ्याकडे वळला आणि जसं मी त्याचा चेहरा पाहिला, माझ्या काळजाचं पाणी पाणी झालं. हो, तो माणूस दुसरं कोणीच नव्हे तर मी स्वतः होतो. त्याचा चेहरा, दाढी इथपर्यंत की त्याचे कपडेही अगदी माझ्यासारखेच होते. मी हलूही शकत नव्हतो. श्वास अडखळला होता. संपूर्ण शरीरात भीतीने शहारे येत होते. तू इथून पळून जा, अजूनही वेळ आहे. तो माणूस म्हणजे मीच माझ्याशी बोलत होतो. त्याचा आवाज जड होता, जणू एखादं सावलीसारखं काही बोलत होतं. मी काही बोलणार इतक्यात ट्रकमधून हॉर्न वाजायला लागला, पण मी तर हॉर्न वाजवलाच नव्हता. मी घाबरून ट्रककडे पाहिलं. ड्रायव्हर सीटवर कोणीतरी बसलेलं होतं. माझं हृदय जोरात धडधडू लागलं. मी हळूहळू ट्रककडे चालायला लागलो. दार आपोआप उघडलं. मी आत डोकावलं आणि माझ्या पायाखालची जमीनच सरकली. ड्रायव्हर सीटवर कोणीही नव्हतं, पण स्टिअरिंग स्वतःहून हलत होतं. मला जाणवलं की ट्रकच्या केबिनमध्ये कुणीतरी आहे. एकदम मंद श्वास घेतल्याचा आवाज येत होता. मी धैर्य एकवटून मागे वळून पाहिलं आणि तिथं कोणीतरी बसलेलं होतं. त्याचा चेहरा पूर्णपणे काळा, डोळे पूर्णपणे पांढरे आणि ओठ शिवलेले होते. मी किंचाळूही शकलो नाही. माझं लक्ष अजूनही त्याच्यावरच होतं. आणि अचानक ट्रक आपोआप स्टार्ट झाला. इंजिन गरजलं, हॉर्न पुन्हा वाजू लागला आणि ट्रक प्रचंड वेगात पुढे धावू लागला. पण ड्रायव्हर सीटवर कोणीही नव्हतं. मी पळायचा प्रयत्न केला, पण जसं मी पहिलं पाऊल टाकलं, कुणीतरी माझा शर्ट पकडला. आता तू वाचणार नाहीस. ती तीच मुलगी होती जिला मी मागच्या वेळी पाहिलं होतं, पण यावेळी तिचा चेहरा अजून भयान झाला होता. तिची त्वचा भाजलेली होती आणि डोळ्यांतून लाल अश्रू वाहत होते. तू माझं ऐकलं नाहीस, आता तुलाही मरावंच लागेल. आणि त्याच क्षणी सगळं काळं पडून गेलं. जेव्हा माझे डोळे उघडले तेव्हा मी एका ढाब्यावर पडलो होतो. काही ट्रक ड्रायव्हर माझ्या भोवती उभे होते. कुणीतरी मला पाणी पाजत होतं, तर कोणी प्रश्न विचारत होतं. एका वृद्ध ट्रक ड्रायव्हरने माझ्याकडे पाहिलं आणि हलक्या आवाजात म्हणाला,
तू तिला पाहिलंय ना? मला कळालंही नाही की तो कोणाबद्दल बोलतोय, पण त्याच्या डोळ्यात एक विचित्र भीती होती. जणू त्यानेही पूर्वी काहीतरी असंच अनुभवलेलं होतं. कोणाबद्दल बोलताय काका? मी धाडस करून विचारलं. त्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि हळूच कुजबुजला. ती जी महामार्गावर भटकते. मी थिजून गेलो. तुम्हाला तिच्याबद्दल माहिती आहे? मी घाबरत विचारलं. हो, मी पण पाहिलंय तिला आणि जीव मुठीत घेऊन पळालो होतो. पण प्रत्येकाचं नशीब एवढं चांगलं नसतं. मी स्वतःला सावरलं आणि माझ्या ट्रककडे गेलो. ट्रक तसाच उभा होता, पण त्याच्या मागच्या भागावर जळण्याचे निशाण होते. मी केबिनमध्ये चढलो, पण आत शिरताच एक अतिशय विचित्र जाणीव झाली. जणू कोणीतरी मला पाहतंय. मी सावधपणे स्टिअरिंगवर हात ठेवला. तो अत्यंत थंडगार होता, अतिशय थंड. आणि तेव्हाच माझं लक्ष डॅशबोर्डकडे गेलं. तिथे एक वस्तू ठेवलेली होती, एक जळलेली जुन्या बांगड्यांची जोडी. माझं शरीर पूर्णपणे बधीर झालं. या बांगड्या इथे कुठून आल्या? मला तिथून लवकरात लवकर निघायचं होतं. मी ट्रक स्टार्ट केला आणि एक्सिलरेटरवर जोर दिला. माझ्या लक्षात एकच गोष्ट आली. मला जितक्या लवकर शक्य असेल इथून निघावं लागेल. रात्रीचे 3:30 वाजले होते. महामार्ग पुन्हा एकदा निर्जन होता. पण यावेळी मला स्पष्ट जाणवत होतं, मी एकटा नाही. ट्रकच्या आतलं वातावरण वेगळंच होतं. शांतता एवढी गडद होती की मला स्वतःचा श्वासही ऐकू येत होता. मी म्युझिक सिस्टम चालू करायला हात पुढे केला, पण बटनाला हात लावताच स्पीकरमधून एका बाईचा हशा ऐकू आला. माझ्या अंगावर शहारे आले. मी झटकन म्युझिक सिस्टम बंद केली, पण तो हसण्याचा आवाज थांबत नव्हता. आणि तो केवळ स्पीकरमधून नव्हे, माझ्या मागूनही येत होता. मला मागे वळून पाहण्याचं धाडस करायचं होतं, पण माझं शरीर हलतही नव्हतं. मी हळूहळू रिव्हरव्ह्यू मिररमध्ये पाहिलं आणि माझा श्वास चढकला. ती मुलगी माझ्या सीटच्या मागे उभी होती. तिचा चेहरा भाजलेला, डोळ्यांतून गडद काळं पाणी वाहत होतं, ओठ अर्धवट फाटलेले. आणि तिच्या हातात त्याच चुड्या होत्या ज्या मी डॅशबोर्डवर पाहिल्या होत्या. ती हळूहळू पुढे सरकत होती. मी ट्रक थांबवायचा प्रयत्न केला, पण ब्रेक काम करत नव्हते. वेग वाढतच चालला होता. 50, 60, 70 आणि तेव्हाच धडाम. मला माहीत नाही काय झालं. मला इतकंच आठवतं, मी किती वेळ बेशुद्ध पडलो होतो. डोळे उघडताच डोक्यात प्रचंड दुखत होतं. शरीर सुन्न झालं होतं. पण शुद्धीत येताच मी सर्वात आधी जी गोष्ट जाणवली ती होती की एक गडद सन्नाटा. आजूबाजूला एक गडद अंधार पसरलेला होता. कुठल्याही गाडीचा आवाज नाही, कोणताही ढाबा नाही, एकही माणूस नाही. आणि सगळ्यात भयावह गोष्ट म्हणजे माझा ट्रक तिथं नव्हता. मी डळमळत उभा राहिलो आणि आजूबाजूला पाहिलं. रस्ता पूर्णपणे ओसाड होता. पण ही तीच महामार्गाची वाट होती ज्याने मी थोड्याच वेळापूर्वी प्रवास केला होता. पण आता इथे एकही गाडी नव्हती. माझ्या मनात आलं, कदाचित एखादा ट्रक किंवा गाडी येईल तर मी लिफ्ट घेऊन परत जाऊ शकेन. पण गेल्या 20 मिनिटांपासून मी तिथेच उभा होतो. एकही वाहन तिथून गेलं नव्हतं. मी खिशात हात घातला, मोबाईल काढून पाहिला तर नेटवर्कही नव्हतं. हे कसं शक्य आहे? मी स्वतःशीच बोललो. अजून काही तासांपूर्वी मी ह्याच महामार्गावर होतो, पण आता जसं काही मी एखाद्या वेगळ्याच जगात आलो होतो. तेवढ्यात माझं लक्ष रस्त्यावरच्या टायरच्या खोल ओढलेल्या खुणांकडे गेलं. हे माझ्या ट्रकचेच निशाण आहेत. जणू ट्रकने जोरात ब्रेक लावून थांबण्याचा प्रयत्न केला होता किंवा कुठल्या तरी गोष्टीवर आदळला होता. माझं हृदय जोरात धडकू लागलं. मी वेळ न दवडता त्या खुणांचं अनुसरण करायला सुरुवात केली. टायरच्या खुणा रस्त्यापासून वळून एका अरुंद मातीच्या वाटेवर वळल्या होत्या, ज्या एका दाट जंगलाकडे जात होत्या. जंगलात शिरण्याआधी मी एकदा मागे वळून पाहिलं. चारही बाजूनी तेज भयानक शांत वातावरण, एकदम सन्नाटा. माझ्या मनाला माहीत होतं तिथे जाणं धोक्यापासून मुक्त नाही, पण मी माझा ट्रक असाच सोडून जाऊ शकत नव्हतो. मी एक दीर्घ श्वास घेतला
आणि सावधपणे त्या खुणांच्या मागे जंगलात शिरलो. जंगलात शिरताच वातावरण अजून गडद आणि विचित्र वाटू लागलं. आजूबाजूला घनदाट झाडं, पानांची सळसळ आणि एक मंद थंड वारा. पण हवेत काहीतरी असामान्य होतं, काहीतरी अस्वस्थ करणारं, विचलित करणारं. जसं जसं मी आज जात होतो, माझ्या कानांमध्ये कुणाच्या तरी कुजबुजण्याचा आवाज येऊ लागला. दिनकर, ए दिनकर. माझं रक्त थंड पडलं. तो माझाच आवाज होता. जणू काही माझ्या कानाशीच माझं नाव पुन्हा पुन्हा उच्चारत होतं. काही मिनिटांनी मला झाडांमधून माझा ट्रक दिसला, पण तो तसाच नव्हता जसा मी सोडून दिला होता. ट्रकचं दार अर्धवट उघडं होतं. हेडलाईट्स चालू होत्या आणि सगळ्यात विचित्र गोष्ट म्हणजे ट्रकच्या आत कुणीतरी बसलेलं होतं. माझे पाय थिजून गेले. मी बारकाईने पाहिलं. ड्रायव्हर सीटवर कुणीतरी बसलं होतं, पण त्याचा चेहरा स्पष्ट दिसत नव्हता. ते हलकेच हालचाल करत होतं, जणू हळुवारपणे श्वास घेतंय. माझ्या घशाला कोरड पडली. मी हिंमत एकटवली आणि हळूहळू ट्रकच्या दिशेने जाऊ लागलो. जसं मी जवळ पोहोचलो, ट्रकच्या आत बसलेल्या त्या व्यक्तीने आपली मान हळूहळू वळवली आणि माझ्याशीच सामना झाला. ड्रायव्हर सीटवर कोणी दुसरं नव्हे तर मीच बसलो होतो. मी जागेवरच कोसळलो. माझ्या डोळ्यांसमोर तोच चेहरा, तशीच नजर, तसेच कपडे, सगळं काही माझ्यासारखंच. तो हलकासा हसला आणि कुजबुजत म्हणाला, दिनकर, तू परत आलास. माझं डोकं सुन्न झालं होतं. तू कोण आहेस? माझा आवाज थरथरत होता. तो काहीच बोलला नाही. हळूहळू ट्रकमधून खाली उतरू लागला. जसं त्याने जमिनीवर पहिलं पाऊल ठेवलं, ट्रकच्या आतला रेडिओ आपोआप सुरू झाला. तोच भयावह हसण्याचा आवाज पुन्हा ऐकू आला, जो मी याआधी ट्रकमध्ये ऐकला होता. मी जमिनीवरून उठून पळण्याचा प्रयत्न केला, पण पाय जणू काही कुणीतरी बांधून टाकले होते. मला जाणवत होतं, तो विचित्र माणूस म्हणजे दुसरा मी हळूहळू माझ्या दिशेने येत होता. त्याच्या प्रत्येक पावलांचा आवाज स्पष्ट ऐकू येत होता. धप धप धप. अचानक त्यानं माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि त्या क्षणी माझ्या डोळ्यांसमोर काळोख पसरला. मला कल्पना नाही की मी किती वेळ बेहोश होतो. जेव्हा शुद्धीवर आलो तेव्हा मी अजूनही त्या जंगलाच्या मधोमध माझ्या ट्रकसमोरच होतो. पण आता ट्रकचा दरवाजा बंद होता आणि सगळ्यात विचित्र गोष्ट म्हणजे तिथे आता कोणीच नव्हतं. मी जोरजोराने श्वास घेत होतो. कपाळावर घामाच्या धारा होत्या. अजून काही क्षणापूर्वी मी स्वतःचं दुसरं रूप पाहिलं होतं, पण आता तिथे काहीच नव्हतं. हे सगळं माझा भास तर नव्हता ना? मी स्वतःशीच म्हणालो. कापत्या हातांनी मी ट्रकचा दरवाजा उघडला आणि आत डोकावलं. सगळं पूर्ववत होतं. माझी सीट, स्टिअरिंग, गिअर सगळं आपल्या जागीच, पण डॅशबोर्ड जवळच्या ढोळीत बोटांनी काहीतरी लिहिलं होतं. आता तू परत जाऊ शकत नाहीस. माझे अंग आणि अंग थरथरायला लागले. हे कुणी लिहिलं? मी घाबरत विचार केला. माझ्या हातांवर धूळ नव्हती, म्हणजे हे कुणाचं तरी दुसऱ्याचं काम होतं. मी वेळ न घालवता ट्रक स्टार्ट केला. इंजिनच्या आवाजानं थोडी हिंमत झाली. मी गिअर टाकला आणि ट्रक मागे वळवायला पाहिलं, पण क्लच सोडताच ट्रक झटका देऊन बंद झाला. मी पुन्हा ट्रक सुरू करायचा प्रयत्न केला. काही उपयोग झाला नाही. तिसऱ्यांदा प्रयत्न केला तरी काही नाही. काहीतरी गडबड आहे, माझ्या मनात विचार आला. तेवढ्यात मला ट्रकच्या बॅक मिररमध्ये काही हालचाल दिसली. मी नीट पाहिलं. जंगलाच्या सावलीत रस्त्याच्या कडे कुणीतरी उभं होतं, पण ते कोणतं सामान्य माणूस नव्हतं. त्याची उंची खूपच जास्त होती. पातळ शरीर, एकदम स्थिर. मी पटकन ट्रकचा दरवाजा आतून लॉक करून घेतला. मी पुन्हा मिररमध्ये पाहिलं तर तिथे कोणीच नव्हतं. तेवढ्यात ट्रकचा रेडिओ आपोआप सुरू झाला, कोणताही बटन न दाबता, आणि त्यातून एकच आवाज येत होता, दिनकर. मी घाबरून रेडिओ बंद करायचा प्रयत्न केला, पण व्हॉल्यूम अधिकच वाढत गेलं. आता फक्त माझं नावच नाही तर एक चेतावणी सुद्धा ऐकू येत होती, तू वाचू शकत नाहीस. तेवढ्या ट्रकच्या मागे जोरात काहीतरी जड गोष्ट आदळल्याचा आवाज आला. धप. माझं काळीज धडधडायला लागलं.
मिररमधून पाहायचा प्रयत्न केला, पण बाहेर पूर्णपणे अंधार होता. मात्र मी ऐकू शकत होतो, कोणीतरी ट्रकच्या मागे जोरजोराने श्वास घेत होता. मी आत अडकलेलो, बाहेर कुणीतरी होतं. मी बाहेर गेलो तर तो मला काहीतरी करणार, की हे सगळं माझ्या मनाचा खेळ आहे. मी आतच थरथरत बसलो होतो. धप धप धप. कोणीतरी ट्रकचा दरवाजा जोरात हलवत होतं. कोणीतरी बाहेर होतं, ज्याला मी बाहेर यावं असं वाटत होतं. मी घामाघूम झालो होतो. मी ट्रकच्या काचेतून बाहेर पाहायचा प्रयत्न केला तर तिथे काहीच नव्हतं. मग हे दरवाजा कोण हलवत होतं? मी थरथरत्या हातांनी हेडलाईट ऑन केली आणि प्रकाशात दिसलेलं दृश्य पाहून माझे हात सुन्न झाले. समोर रस्त्यावर एक मानवी आकृती बसलेली होती. त्याची पाठ माझ्याकडे होती. तो पूर्ण स्थिर होता, पण त्याची सावली मात्र हलत होती. मी डोळे चोळले, पण ते खरं होतं. त्याची सावली जणू काही वेगळी जिवंत गोष्ट होती. मी आतून दरवाजा पुन्हा एकदा लॉक केला. थप. परत एक जोराचा आवाज, पण यावेळी ट्रकच्या आतून. आता मी समजूनच घेत नव्हतो. बाहेर बसलेला माणूस जास्त धोकादायक होता की जो वर छतावर होता तो? माझ्याकडे फक्त दोनच पर्याय होते, की ट्रक स्टार्ट करून पळून जावं किंवा बाहेर जाऊन पाहावं की नक्की काय चाललंय. पण ट्रक सुरू करणं म्हणजे जो कोणी छतावर आहे त्याला माझ्यासोबत घेऊन जाणं होतं. थरथरत मी दरवाजाचा लॉक उघडला. ट्रकच्या बाहेर पाऊल ठेवलं आणि चहूकडे पाहिलं. हवा पूर्णपणे थांबलेली होती. जंगलात एक विचित्र सन्नाटा पसरलेला होता. मी हळूहळू पुढे सरकलो आणि समोर बसलेल्या माणसाजवळ पोहोचलो. मी थरथरत्या आवाजात विचारलं, तू कोण आहेस? कोणताच प्रतिसाद मिळाला नाही. मी त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि त्यानं जोरात मान वळवली. त्याचा चेहरा पाहून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. माझ्यासमोर बसलेला माणूस माझाच चेहरा घेऊन मला पाहत होता. सगळी वैशिष्ट्य तशीच. तेच डोळे, तीच दाढी, तेच कपडे, सगळं अगदी हुबेहूब. मला क्षणभर वाटलं की माझे डोळे मला फसवतायत. पण तेवढ्यात त्याचे ओठ हलले आणि त्यानं माझ्याच आवाजात म्हटलं, आता तू वाचू शकत नाहीस धर्मपाल. अचानक माझ्या ट्रकचं इंजिन आपोआप पुढे झालं. मी मागे वळून पाहिलं. कोणीतरी ट्रकच्या ड्रायव्हिंग सीटवर बसलेलं होतं आणि जेव्हा मी नीट पाहिलं तर तोही मीच होतो. मी सगळी ताकद एकटवून ट्रककडे धाव घेतली. पण जसं मी जवळ पोहोचलो, ट्रकने अचानक जोरात हॉर्न वाजवला आणि स्वतःहून पुढे सरकायला लागला. मी मागून दरवाजा उघडायचा प्रयत्न केला, पण तो लॉक होता. ट्रक कोणताही ड्रायव्हर नसताना हायवेवर वेगानं धावत होता. मी त्याच्या मागून धाव घेतली. ओरडलो, थांबा, माझा ट्रक, माझं आयुष्य. पण ट्रक अंधारात हरवून गेला आणि आता मी हायवेच्या मधोमध एकटाच उभा होतो. तेवढ्यात मला जाणवलं, कोणीतरी अगदी माझ्या शेजारी उभं आहे. मी श्वासही घेऊ शकत नव्हतो. मी हिम्मत करून हळूहळू वळलो, पण तिथं कोणी नव्हतंही. पण सगळ्यात विचित्र गोष्ट अशी की हायवेवर आता कोणताच आवाज नव्हता. ना वाऱ्याचा आवाज, ना जंगलातील सळसळ, ना कोणत्याही गाडीचा हॉर्न, काहीच नाही. फक्त एक अजीब सन्नाटा आणि समोर अंधारात हरवलेला माझा ट्रक. मी हायवेच्या मध्येच उभा होतो. दूर दूरपर्यंत कोणीच नव्हतं. ना ट्रक, ना लाईट, ना आवाज. जणू हा हायवे आता कुठल्या तरी वेगळ्याच जगात पोहोचला होता. मी खिशात हात घातला. माझा फोनसुद्धा नव्हता. आता मला काहीच समजेना असं झालं होतं. हे सगळं खरंच माझ्यासोबत होतंय का? मी चारही बाजूंना पाहिलं. तेवढ्यात रस्त्याच्या कडेला काहीतरी पडलेलं दिसलं. मी हळूहळू पुढे गेलो आणि पाहिलं. ते माझ्याच खिशातून पडलेलं माझं ड्रायव्हिंग लायसन्स होतं. मी ते उचललं आणि माझं लक्ष त्यावर असलेल्या तारखेवर गेलं. वैधतेची शेवटची तारीख होती 18 मार्च 2025. पण आजची तारीख होती 19 मार्च 2025. मी घाबरून घड्याळ पाहिलं. रात्रीचे बरोबर 12:05 झाले होते. माझा मृत्यू झाला होता का मी या जगातच नव्हतो? पण मला जिवंत वाटत होतं. माझं हृदय ठोठावत होतं. मग माझा ट्रक कुठे गेला?
आणि जर मी जिवंत आहे तर हा महामार्ग असाच का वाटतोय, जसं इथे कोणीच उडलेलं नाही. अचानक दूर कुठेतरी प्रकाश दिसला. एक ट्रक माझ्या दिशेने येत होता. मला थोडं बरं वाटलं. मी हात हलवायला सुरुवात केली. मोठ्याने ओरडलो, थांबा थांबा. ट्रक हळूहळू माझ्या जवळ आला, पण जसजसा तो जवळ आला मी पाहिलं की तो माझाच ट्रक होता. माझ्या ट्रकच्या हेडलाईट्स चालू होत्या. इंजिनचा आवाज येत होता, पण जसं ट्रक अगदी माझ्या शेजारी आला मी ड्रायव्हर सीटकडे पाहिलं. तिथे कोणीच नव्हतं. ट्रक कुणाच्याही चालकाविना चालत होता आणि सगळ्यात भीतीदायक गोष्ट म्हणजे ट्रकचा दरवाजा हळूहळू उघडत होता, जसं कुणीतरी मला आत बोलावत होतं. माझ्याकडे दोनच पर्याय होते. एकतर मी इथे उभा राहून या विचित्र महामार्गावर हरवून जावं, किंवा मग माझ्या ट्रकमध्ये बसून हे सगळं काय चाललंय ते शोधावं. मी एक दीर्घ श्वास घेतला आणि ट्रकमध्ये चढलो. जसं मी दरवाजा बंद केला, माझ्या मागच्या सीटवरून कुणीतरी हळूच बोललं, तू परत आलास धर्मपाल. हा आवाज ऐकताच माझ्या मणक्याला एक थंडी जाणवली. कुणीतरी माझ्या ट्रकमध्ये होतं. मी हळूहळू मिररमध्ये पाहिलं. मागच्या सीटवर कुणीतरी बसलं होतं. माझे हात स्टिअरिंगवर गोठून गेले. मागून मंद श्वास घेण्याचा आवाज येत होता. मी घाबरत घाबरत हळूच मान वळवली. तिथे कुणीतरी बसलेलं होतं, वाकलेलं. त्याचा चेहरा दिसत नव्हता, पण त्याचे खांदे हळूहळू हलत होते, जसं कुणीतरी शांतपणे श्वास घेते. मी हिंमत एकवटवली. कोण आहेस तू? माझा आवाज थरथरत होता, पण काहीच उत्तर मिळालं नाही. मी हळूहळू ट्रकचा गिअर बदलला आणि ट्रक पुढे नेऊ लागलो. पण जसं मी ॲक्सिलेटर्स दाबलं, मागे बसलेला माणूस हलकासा हलला आणि त्याच्या ओठांतून एक विचित्र फुसफुसाट बाहेर पडला. हा रस्ता तुझा नाही दिनकर. मी ट्रक ताबडतोब थांबवला. आता हे सगळं माझ्या सहनशक्तीच्या पलीकडे गेलं होतं. मी जोरात ब्रेक दाबला. ट्रक जोरात थांबला आणि मी एकदम मागे वळून पाहिलं, पण तिथे कोणीच नव्हतं. मागची सीट रिकामी होती, पण मी त्याला पाहिलं होतं. मला पूर्ण खात्री होती. मी त्याचे श्वास ऐकले होते, त्याची सावली पाहिली होती. मग तो गेला कुठे? आता महामार्ग बदललेला होता. मी बाहेर पाहिलं. आता तोच हायवे नव्हता जिथे मी काही मिनिटांपूर्वी होतो. रस्ता तुटलेला, खड्डेमय होता. चारही बाजूंना दाट जंगल पसरलेलं होतं आणि कुठेही दुसरी एकही गाडी दिसत नव्हती. मी मोबाईलची टॉर्च चालू केली आणि GPS तपासला. नेटवर्क नव्हतं. मी ट्रकचा दरवाजा उघडला आणि खाली उतरलो. सर्वत्र अंधार होता. हवा पूर्ण थांबली होती आणि तेवढ्यात माझ्या ट्रकच्या हेडलाईट्स आपोआप बंद झाल्या. आता फक्त काळोख पसरला होता. माझा ट्रक एका काळ्या भयाण सावलीसारखा दिसत होता. ना कोणता आवाज, ना कोणती हालचाल, ना प्रकाश. मी पटकन ट्रकमध्ये चढण्याचा प्रयत्न केला, पण ठप. कोणीतरी दरवाजा जोरात बंद केला. आता मी बाहेर होतो आणि ट्रक आतून लॉक झाला होता. मी दरवाजाचा हँडल फिरवायचा प्रयत्न केला, पण ते जाम झालं होतं. खिडक्यांवर थोडीशी धुंदी जमा झाली होती आणि जेव्हा मी काचेतून आत पाहिलं, ड्रायव्हर सीटवर कुणीतरी बसलेलं होतं. पण मी तर बाहेर होतो, मग आत कोण? ट्रकच्या काळ्या सीटवर बसलेला तो माणूस हळूहळू माझ्याकडे वळला आणि त्याचा चेहरा बघून माझ्या अंगावर काटा आला. तो माझाच चेहरा होता. अगदी तोच चेहरा, तोच भाव, तीच स्मित. आता तू बाहेर आहेस दिनकर आणि आता मी आत आहे. मी काच वाजवत विचारलं, कोण आहेस तू? तो माणूस थोडं डोकं वाकवत हसला आणि म्हणाला, मी म्हणजे तूच. माझ्या डोळ्यांपुढे अंधारून गेलं. त्याचा चेहरा, त्याचे डोळे, त्याचं हास्य सगळं माझ्यासारखं, पण एक विचित्र शांतता त्याच्या चेहऱ्यावर होती. जणू त्याला आधीच माहिती होतं की असंच काही होणार आहे. इंजिन गुरगुरू लागलं. हेडलाईट्स पेटल्या. मी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला, पण ते लॉक होतं. ट्रक हळूहळू पुढे सरकू लागलं. मी ओरडलो, थांब, हा माझा ट्रक आहे. पण आत बसलेला तो मी फक्त एवढंच म्हणाला, हा आता तुझा राहिलेला नाही दिनकर. मी रस्त्यावर उभा राहून ट्रककडे पाहत होतो आणि ट्रकच्या लाईट्स अंधारात हरवल्या.
आणि मग अचानक गायब झाला. ना टायरच्या खुणा, ना इंजिनचा आवाज, काहीच नाही. मी चहूबाजूंनी पाहिलं. आता मी एकाएकी जागा होतो. ना रस्ता, ना गाडी, ना प्रकाश, फक्त अंधार आणि खोल शांतता. माझ्या पायांजवळ एक मोडलेली पट्टी पडलेली होती, जी धुळीत झाकलेली होती. मी ती उचलली आणि झटकली. त्यावर लिहिलं होतं, दिनकर ट्रान्सपोर्ट, 1900 ते 2025. मी 19 मार्च 2025च्या रात्री मरण पावलेलो होतो. तो ट्रक मला घ्यायला आला होता. जो आत बसलेला होता तो मीच होतो. पण आता मी फक्त एक भटकती सावली होतो. मग मी पाहिलं, अजून एक ट्रक त्या सुनसान हायवेवरून येत होता. त्याच्या हेडलाईट्स तीव्र होत्या. जसा तो जवळ आला तसं मी पाहिलं, ड्रायव्हर सीटवर कोणीच नव्हतं. पण ट्रक सरळ माझ्या दिशेने येत होता. आणि मग सर्वत्र अंधार झाला.